मुलांनो, आज आपण इयत्ता 4थी परिसर अभ्यास भाग 2 या पुस्तकातील तिसरा धडा मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे याचा स्वाध्याय सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे टिंबटिंब घराणे मोठे पराक्रमी निघाले. पर्याय: मोरे, घोरपडे, भोसले. उत्तर: भोसले. आ. बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व टिंबटिंब ही 2 मुले होती. पर्याय: विठोजी, शहाजी, शरीफजी. उत्तर: विठोजी. इ. निजामशहाचा टिंबटिंब हा कर्तबगार वजीर होता. पर्याय: मलिक अंबर, फत्तेखान, शरीफजी. उत्तर: मलिक अंबर. प्रश्न क्रमांक 2. नातेसंबंध लिहा. अ. मालोजीराजे, विठोजीराजे. उत्तर: भाऊ भाऊ. आ. शहाजीराजे, लखुजीराव जाधव. उत्तर: जावई, सासरे. इ. शहाजीराजे, शरीफजी. उत्तर: भाऊ भाऊ. इ. बाबाजीराजे, विठोजीराजे. उत्तर: पिता पुत्र. प्रश्न क्रमांक 3. अ गट व ब गट यांच्या जोड्या जुळवा. अ गट: अ. सिंदखेडचे, आ. पलटणचे, इ. जावळीचे, इ. मुधोळचे. ब गट: 1. निंबाळकर, 2. घोरपडे, 3. भोसले, 4. मोरे, 5. जाधव. उत्तर: सिंदखेडचे जाधव, पलटणचे निंबाळकर, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे. प्रश्न क्रमांक 4. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? उत्तर: घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनी केला. आ. निजामशहाने मालोजीराजांना कोणत्या परगण्यांची जहागिरी दिली? उत्तर: निजामशहाने मालोजीराजांना पुणे व सुपे या परगण्यांची जहागिरी दिली. इ. निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले? उत्तर: निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. इ. आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला? उत्तर: आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला. उ. शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले? उत्तर: निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले, तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. मुलांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी ठरला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा.